अखेर लालीसमोर आलं देवीसिंगचं भयंकर रूप. नमस्कार मित्रांनो, ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. तर लाली रूममध्ये येते आणि देवीसिंगचं वेगळंच काहीतरी चालू असतं. तेव्हा लाली विचारते, काय हो कुठं निघालात? पण देवीसिंग मात्र आरशामध्ये बघतो आणि केस ठीक करत असतो. पण त्याच्या नजरेमध्ये एक वेगळेच भाव असतात. लाली तर ओळखते, पण देवीसिंग खोटं बोलतो. चाललो पोरांकडे, पूजा आपली आणि पोरं तयारी करतात, हे काही बरोबर वाटत नाही. मिशीवर ताव मारत म्हणतो, बघतो त्यांना काही मदत पाहिजे की काय. तो तर निघून जातो. पण लाली विचार करते, हे कधीपासून अशा कार्यक्रमात भाग घ्यायला लागलेत? नक्की जामकरच्या घरी गेले असतील त्या साकेतला बघायला. पण साकेतला बघायला गेले की दुसरीकडं कुठं? आता साकेतचा पत्ता काढायचा म्हणजे पुन्हा एकदा शालूला पटवावं लागणार. हे देवीसिंग ओळखतो आणि शालूकडे जातो. पण लाली लाली काही शांत बसणाऱ्यातली नसते. ती पण आता देवीसिंगचा पाठलाग करते. तो आता जामकरच्या घराबाहेर जातो आणि डोकत असतो. साकेतची सेवा करण्यात शालू मग्न असते. आता तिचं लक्ष आपल्याकडे कसं जाईल हे देवीसिंग बघतो. आणि नेमकी तसंच होतं. शालू देवीसिंगकडे बघते. पण हे गोपाळराव इथं का आले यांनी ती चांगलीच घाबरते आणि म्हणते, जामकर साहेबांना कळालं ना तर माझं काही खरं नाही. देवीसिंग म्हणतो, हा जामकर झोपला नाही वाटतं. तोपर्यंत पोरांकडून जाऊन येतो. तर पोरांची जे तयारी चालू असते ते देवीसिंगला बघतात आणि म्हणतात, गोपाळ का रे झोपला नाही का? गोपाळ म्हणतो, हाय का आता तुम्ही आता एवढी तयारी करताय, एवढी मेहनत घेतात आणि मला झोप येईल होय? लेकानो लय झोपायचा प्रयत्न केला, पण असं वाटलं माझे मित्र तिकडे काम करतात आणि मी इथं झोपलोय. जित्या म्हणतो, हाय का आता लेका, अरे तू आमचा देव माणूस आहे म्हणून आम्ही सगळी तयारी करतोय. गोपाळ म्हणतो, ते खरं आहे, पण माझं पण कर्तव्य आहे ना तुम्हाला मदत करायची. बरं मला सांगा मी काय काम करू? खरं तर देवीसिंगला थोडा वेळ घालवायचा असतो. जामकर विचार करतात, हा साकेत सारखं हेच बोलतोय, डॉक्टर देवी, पण या नावाचं ह्या गावामध्ये कुणीच नाहीये. पण जे अर्थी हा म्हणतो त्या अर्थी नक्कीच हा माणूस असणार. ते आता सुधाकरलाही बोलून दाखवतात. सुधाकर म्हणतो, साहेब अख्ख्या गावामध्ये देवी नावाचा कुणीच माणूस नाही. जामकर म्हणतात, सुधाकर शोधा शोधा म्हणजे नक्कीच सापडेल आणि एकदा की तो सापडला सगळा उलगाडा होणार. आता जामकर प्रयत्न करत असतात आणि एकदम डिंपलची एंट्री होते आणि ती मोठ्याने आवाज देते, डॉक्टर. आता ती येते, देवीसिंगला मिठी मारते आणि बोलायला लागते. आता लालीला आठवतं जेव्हा गोपाळ शालूला विचारतो, साकेत बरा आहे का? तेव्हा शालू बोलते, ते सारखं एकच म्हणतात, डॉक्टर देवी. तेव्हा लाली गोपाळकडे बघते, त्याच्या चेहऱ्यावरचे रंग उडालेले असतात. आता लालीला सगळाच उलगाडा होतो आणि ते मनात म्हणते, म्हणजे शालूने सांगितल्याप्रमाणे साकेत म्हणतो डॉक्टर देवी, म्हणजे हेच तर डॉक्टर नाही? तरी म्हटलं यांनी मला पट्टी केली, एवढं यांना कसं माहिती? याचा अर्थ माझा नवरा डॉक्टर आहे. पण मग तो बायकांचे ब्लाऊज का शिवतो? टेलर का झाला? आता मात्र लालीच्या डोक्यातून एक एक प्रश्न निघत असतात. असे जाऊन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.